आकाशवाणी मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत. माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज आपण पुन्हा एकदा मन की बात साठी एकत्र आलो आहोत. अवघ्या 2 दिवसांनंतर डिसेंबर महिना सुरू होणार आहे आणि डिसेंबर महिना आला की मनाला असं वाटू लागतं की चला, हे वर्ष संपलं. हा वर्षाचा शेवटचा महिना आहे आणि या महिन्यात आपण नव्या वर्षासाठीचे संकल्प विचारात घेऊ लागतो. या महिन्यात आपला देश नौदल दिवस आणि सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा करतो. येत्या 16 डिसेंबर रोजी आपला देश 1971च्या युद्धाचं स्वर्ण जयंती वर्ष साजरा करत आहे. हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. या सर्व दिनविशेषांनिमित्त मी देशाच्या संरक्षण दलांचं स्मरण करतो, आपल्या वीरांचं स्मरण करतो आणि विशेष म्हणजे अशा वीरांना जन्म देणाऱ्या वीर मातांचं स्मरण करतो. नेहमीप्रमाणेच यावेळी सुद्धा मला नमो ॲप आणि माय गव्हवर आपल्या सर्वांकडून अनेक सूचना प्राप्त झाल्या आहेत. आपण सर्वांनीच मला आपल्या कुटुंबाचा एक भाग मानलं आहे आणि आपल्या आयुष्यातली सुखदुःख माझ्याबरोबर वाटून घेतली आहेत. या सर्वांमध्ये अनेक युवा आहेत, विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत. मन की बातचं आपलं हे कुटुंब सातत्यानं वाढत आहे, मनांशीही जोडलं जात आहे, उद्दिष्टांनीही जोडलं जात आहे आणि परिणामी दृढ होणाऱ्या आपल्या या नात्यामुळे आपल्या अंतर्मनात सातत्यानं सकारात्मकतेचा एक प्रवाह खेळता राहतो आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, सीतापूरच्या ओजस्वींनी मला लिहिलं आहे की अमृत महोत्सवाशी संबंधित चर्चा त्यांना खूप आवडते. ते आपल्या मित्रांबरोबर मन की बात ऐकतात आणि स्वातंत्र्य लढ्याबद्दल खूप काही जाणून घेण्याचा, शिकण्याचा सतत प्रयत्न करत असतात. मित्रांनो, अमृत महोत्सव हा शिकण्यासोबतच देशासाठी काहीतरी करण्याचीही प्रेरणा देतो. आणि आता तर देशभरातील सामान्य जनता असो वा सरकार असो, पंचायतीपासून संसदेपर्यंत सर्वत्र अमृत महोत्सवाचाच गाजावाजा सुरू आहे आणि या उत्सवाशी जोडलेले कार्यक्रम सतत सुरू आहेत. असाच एक रंजक कार्यक्रम नुकताच दिल्लीत पार पडला. आझादी की कहानी बच्चों की जुबानी असं नाव असणाऱ्या या कार्यक्रमात मुलांनी स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित कथा अगदी मनापासून सादर केल्या. विशेष म्हणजे यात भारताबरोबरच नेपाळ, मॉरिशस, टांझानिया, न्यूझीलंड आणि फिजी इथले विद्यार्थीही सहभागी झाले. ओएनजीसी ही आपल्या देशातील महारत्न कंपनी. ही ओएनजीसी कंपनी सुद्धा अभिनव पद्धतीने अमृत महोत्सव साजरा करत आहे. अलीकडेच ओएनजीसी आपल्या विद्यार्थ्यांसाठी तेल क्षेत्रात अभ्यास दौरे आयोजित करत आहे. या दौऱ्यांमध्ये तरुणांना ओएनजीसी तेल क्षेत्रातील कामांबद्दल माहिती दिली जात आहे. आमच्या नवोदित अभियंत्यांना राष्ट्र उभारणीच्या प्रयत्नांमध्ये उत्साहानं आणि उत्कटतेनं योगदान देता यावं, हा यामागचा उद्देश आहे. मित्रहो, आदिवासी समाजाचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान लक्षात घेत देशानं आदिवासी गौरव सप्ताह सुद्धा साजरा केला आहे. देशाच्या विविध भागांमध्ये या संबंधीचे कार्यक्रम सुद्धा झाले. अंदमान आणि निकोबार बेटांवर जारवा आणि ओंगे अशा आदिवासी समुदायांच्या लोकांनी त्यांच्या संस्कृतीचं दर्शन घडवलं. हिमाचल प्रदेशातील उना येथील लघुलेखक रामकुमार जोशी यांनी सुद्धा एक अद्भुत काम केलं आहे. त्यांनी टपाल तिकिटांवरच, म्हणजे इतक्या लहान टपाल तिकिटांवरच नेताजी सुभाषचंद्र बोस आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची अनोखी रेखाचित्र रेखाटली आहेत. हिंदीत लिहिलेल्या राम या शब्दावर त्यांनी रेखाटनं केली असून त्यात दोन्ही महापुरुषांचं चरित्रही थोडक्यात नोंदवलं आहे. मध्य प्रदेशातील कटनी येथील काही सहकाऱ्यांनी सुद्धा एका अविस्मरणीय दास्तान गोई कार्यक्रमाची माहिती दिली आहे. यामध्ये राणी दुर्गावतीच्या दुर्दम्य साहसाच्या
आणि त्यागाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. असाच एक कार्यक्रम काशीमध्ये सुद्धा आयोजित करण्यात आला. गोस्वामी तुलसीदास, संत कबीर, संत रविदास, भारतेंदू हरिश्चंद्र, मुन्शी प्रेमचंद आणि जयशंकर प्रसाद या महान व्यक्तींच्या स्मरणार्थ 3 दिवस चालणाऱ्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या सर्वांनी वेगवेगळ्या काळात देशात जनजागृती घडवून आणण्यात मोठी भूमिका निभावली आहे. आपल्याला आठवत असेल की मन की बातच्या मागच्या भागात मी 3 स्पर्धांचा उल्लेख केला होता. पहिली म्हणजे देशभक्तीपर गीतलेखन, दुसरी म्हणजे देशभक्तीशी संबंधित, स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित घटनांवर आधारित रांगोळ्या काढणं, आणि तिसरी म्हणजे आपल्या मुलांच्या मनात भव्य भारताची स्वप्न जागवण्यासाठी अंगाई लिहिणं. या स्पर्धेसाठी आपण सुद्धा निश्चितच प्रवेशिका पाठवल्या असतील अशी आशा मला वाटते. आपण विचार केला असेल आणि आपल्या सहकाऱ्यांसोबत सुद्धा चर्चा केली असेल. भारताच्या कानाकोपऱ्यात आपण हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने नक्कीच पुढे न्याल अशी आशा मला वाटते. माझ्या प्रिय देशबांधवांनो, या चर्चेतून आता मी आपल्याला थेट वृंदावनात घेऊन जाणार आहे. वृंदावनाबद्दल असं म्हटलं जातं की ते भगवंताच्या प्रेमाचं प्रत्यक्ष स्वरूप आहे. आपल्या संतांनीही म्हटलं आहे, यह आसा धरी चित्त में, यह आसा धरी चित्त में, कहत जथा मति मोर, वृंदावन सुख रंग कऊ, वृंदावन सुख रंग कऊ, काहू न पायो और. म्हणजे वृंदावनाची महती आपण सगळे आपल्या कुवतीनुसार वर्णन करतो, पण वृंदावनाचं जे सुख आहे, इथला जो रस आहे, त्याचा अंत कोणालाही जाणता येणार नाही. येथील सुख अमर्याद आहे. त्यामुळेच वृंदावन जगभरातील लोकांना आकर्षित करत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्याला त्याचा प्रभाव दिसून येईल. पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये पर्थ नावाचं एक शहर आहे. क्रिकेट प्रेमी या जगताशी चांगलेच परिचित असतील, कारण पर्थमध्ये वरचेवर क्रिकेटचे सामने होत असतात. पर्थमध्ये सॅक्रेड इंडिया गॅलरी या नावाचं एक कलादालनही आहे. स्वान नामक दरीच्या सुंदर परिसरात हे कलादालन तयार करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियातील रहिवासी जगत तारिणी दासीजी यांच्या प्रयत्नांचं हे फळ आहे. जगत तारिणी खरं तर ऑस्ट्रेलियाच्या आहेत. त्यांचा जन्मही तिथेच झाला. तिथेच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. पण त्यांनी 13 वर्षांपेक्षा जास्त काळ वृंदावनात व्यतीत केला. त्या म्हणतात की त्या ऑस्ट्रेलियात परतल्या, आपल्या देशात परतल्या, पण त्या वृंदावनाला विसरू शकल्या नाहीत. त्याचमुळे वृंदावन आणि तिथल्या आध्यात्मिक भावनेशी जुळल्यासारखं वाटत राहावं, या भावनेतून त्यांनी ऑस्ट्रेलियातच वृंदावन वसवलं. आपल्या कलेच्याच माध्यमातून त्यांनी असं अद्भुत वृंदावन घडवलं. इथे येणाऱ्या लोकांना विविध प्रकारच्या कलाकृती पाहण्याची संधी मिळते. त्यांना भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांचं वृंदावन, नवाद्वीप आणि जगन्नाथपुरी येथील परंपरांचं आणि संस्कृतीचं दर्शन घडतं. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाशी संबंधित अनेक कलाकृतीही इथे प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. एका कलाकृतीमध्ये भगवान श्रीकृष्णानं आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला आहे आणि त्याच्या खाली वृंदावनातील लोकांनी आश्रय घेतला आहे. जगत तारिणीजींचा हा अप्रतिम प्रयत्न खरोखरच आपल्याला कृष्ण भक्तीच्या सामर्थ्याचं दर्शन घडवतो. या प्रयत्नाबद्दल मी त्यांना अनेकानेक शुभेच्छा देतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, आत्ताच मी ऑस्ट्रेलियामध्ये पर्थ येथील वृंदावनबद्दल बोलत होतो. इतिहासातील आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि आपल्या बुंदेलखंडच्या झाशीचंही एक वेगळं नातं आहे. झाशीच्या राणी लक्ष्मीबाई जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध कायदेशीर लढा देत होत्या, तेव्हा त्यांचे वकील जॉन लँग होते. हे जॉन लँग मूळचे ऑस्ट्रेलियाचे रहिवासी होते. भारतात राहून त्यांनी राणी लक्ष्मीबाईंचा खटला लढवला होता
आपल्या स्वातंत्र्य लढ्यात झाशी आणि बुंदेलखंडचं योगदान किती मोठं आहे हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. राणी लक्ष्मीबाई, झलकारीबाई यांच्यासारख्या वीरांगनाही इथे घडल्या आणि मेजर ध्यानचंद यांच्यासारखी क्रीडारत्नेही या प्रदेशाने देशाला दिली आहेत. मित्रांनो, शौर्य केवळ रणांगणावरच गाजवलं जातं असं नाही. शौर्य हे व्रत म्हणून स्वीकारलं जातं आणि त्याचा विस्तार होत जातो तेव्हा प्रत्येक क्षेत्रात अनेक कामं मार्गी लागतात. अशाच शौर्याबाबत श्रीमती ज्योत्स्ना यांनी मला पत्र लिहिलं आहे. जालौनमध्ये पुरातन काळापासून नून नावाची एक नदी होती. ही नदीच इथल्या शेतकऱ्यांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत होती. मात्र कालांतरानं ही नून नदी नामशेष होईल असं चित्र दिसू लागलं. या नदीचं जे लहानसं पात्र उरलं होतं ते नाल्यासारखं होऊ लागलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला होता. ही परिस्थिती बदलण्यासाठी जालौनच्या लोकांनी पुढाकार घेतला. याच वर्षी मार्चमध्ये यासाठी समिती स्थापन करण्यात आली आणि या मोहिमेत हजारो ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. इथल्या पंचायतींनी ग्रामस्थांच्या सहकार्यानं काम सुरू केलं आणि आज एवढ्या कमी वेळात आणि अत्यंत कमी खर्चात नदीला पुन्हा जीवदान मिळालं आहे. अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ होतो आहे. रणांगणाव्यतिरिक्त गाजवलेल्या शौर्याचं हे उदाहरण आपल्या देशवासियांच्या संकल्प शक्तीचं दर्शन घडवतं. आपण दृढनिश्चय केला तर अशक्य असं काहीच नाही हेच यातून दिसून येतं. आणि यालाच मी म्हणतो, सर्वांचे प्रयत्न सबका प्रयास. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण जेव्हा निसर्गाचं रक्षण करतो त्या बदल्यात निसर्गही आपलं संरक्षण करतो, आपल्याला सुरक्षा प्रदान करतो. अनेकदा वैयक्तिक आयुष्यातही आपल्याला हे अनुभवता येतं. तामिळनाडूच्या जनतेनं असाच एक आदर्श घालून दिला आहे. तामिळनाडूच्या तुतुकोडी जिल्ह्यातलं हे उदाहरण आहे. आपल्याला ठाऊक आहे की किनारपट्टीच्या भागातली जमीन काही वेळा पाण्याखाली जाण्याची शक्यता असते. तुतुकुडीमध्येही अनेक छोटी बेटं आणि भूभाग होते ज्यांना समुद्रात बुडण्याचा धोका वाढत होता. निसर्गाच्याच माध्यमातून या नैसर्गिक आपत्तीपासून कसा बचाव करायचा हे इथल्या लोकांनी आणि तज्ज्ञांनी शोधून काढलं. हे लोक आता या बेटांवर पाल्मिराची झाडं लावत आहेत. ही झाडं चक्रीवादळ आणि वादळातही ठाम उभी राहतात आणि जमिनीचं संरक्षण करतात. त्यामुळे आता हा परिसर वाचवता येईल असा नवा विश्वास निर्माण झाला आहे. मित्रहो, जेव्हा आपण निसर्गाचं संतुलन बिघडवतो किंवा त्याचं पावित्र्य नष्ट करतो तेव्हाच आपल्याला निसर्गापासून धोका उद्भवतो. मातेप्रमाणे निसर्गही आपलं पालन पोषण करतो आणि आपल्या जगात नवनवे रंग भरतो. अलीकडेच मी सोशल मीडियावर पाहत होतो. मेघालयातील एका होडीचा फोटो खूप व्हायरल होतो आहे. हे छायाचित्र आपलं लक्ष वेधून घेतं. आपल्यापैकी बहुतेकांनी ते ऑनलाईन पाहिलं असेल. हवेत तरंगणारी ही बोट जवळून पाहिल्यावर लक्षात येतं की ती नदीच्या पाण्यात फिरते आहे. नदीचं पाणी इतकं स्वच्छ आहे की आपल्याला तिचा तळ दिसतो आणि बोट हवेत तरंगत असल्याप्रमाणे दिसू लागते. आपल्या देशात अनेक राज्य आहेत, अनेक अशी ठिकाणं आहेत जिथे लोकांनी आपल्या नैसर्गिक वारशाच्या रंगांची जोपासना केली आहे. निसर्गाशी तादात्म्य पावणारी जीवनशैली या लोकांनी आजही जिवंत ठेवली आहे. आपल्या सर्वांसाठीही हे प्रेरक आहे. आपल्या आजूबाजूला जे नैसर्गिक स्रोत आहेत ते आपण जपले पाहिजेत. त्यांना पुन्हा मूळ स्वरूपात आणलं पाहिजे. यातच आपल्या सर्वांचं हित आहे, जगाचं हित आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा सरकार योजना बनवतं, अर्थसंकल्पातून खर्च करतं, प्रकल्प वेळेवर पूर्ण करतं, तेव्हा लोकांना वाटतं की ते काम करत आहे. मात्र अनेक सरकारी कामांमध्ये विकासाच्या अनेक योजना राबवताना मानवी संवेदनांशी निगडीत कामं नेहमीच अनोखा आनंद देतात. सरकारच्या प्रयत्नांमुळे, सरकारच्या योजनांमुळे जीवनात कसे बदल झाले, त्या बदललेल्या जगण्याचा अनुभव काय, हे ऐकून आपणही भावविभोर होतो. त्यातून मनाला समाधानही मिळतं आणि ती योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याची प्रेरणाही मिळते. म्हणजेच असं करणं
एका अर्थानं स्वांत सुखाय आहे. आणि म्हणूनच आज मन की बातमध्ये दोन सहकारी आपल्याबरोबर आहेत, जे निव्वळ आत्मशक्तीच्या बळावर एक नवं आयुष्य जिंकून आले आहेत. आयुष्मान भारत योजनेच्या सहाय्यानं त्यांनी उपचार घेतले आणि नव्या आयुष्याला सुरुवात केली. आमचे पहिले सहकारी आहेत राजेश कुमार प्रजापती. हे हृदयरोगानं त्रासले होते. चला तर मग राजेशजींसोबत गप्पा मारूया. राजेशजी नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. राजेशजी, तुम्ही कशामुळे आजारी होतात? मग तुम्ही कुठल्या तरी डॉक्टरकडे गेला असाल. जरा मला समजावून सांगा. स्थानिक डॉक्टरांनी काही सांगितलं असेल, मग तुम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे गेला असाल. मग तुम्हाला निर्णय घेता येत नसता किंवा निर्णय घेता आला असता तर काय केलं असतं? काय विचार केला होता तुम्ही? सर, माझ्या हृदयात दोष निर्माण झाला होता. माझ्या छातीत जळजळ होत असे. डॉक्टरना दाखवलं तर आधी म्हणाले की बाळा, तुला पित्ताचा त्रास होत असेल. मग त्यानंतर अनेक दिवस मी पित्ताच्या गोळ्या घेतल्या, पण मला त्याचा काहीच फायदा झाला नाही. मग डॉक्टर कपूर यांना दाखवलं तर ते म्हणाले की तुझी जी लक्षणं आहेत त्यानुसार अँजिओग्राफी केली तर दोष कळून येईल. त्यांनी मला श्री राममूर्ती यांच्याकडे पाठवलं. त्यानंतर अमरेश अगरवाल यांची भेट घेतली आणि त्यांनी माझी अँजिओग्राफी केली. ते म्हणाले की तुझ्या रक्तवाहिनीत ब्लॉकेज आहे. आम्ही विचारलं की साहेब किती खर्च येईल? तर त्यांनी विचारलं की आयुष्मान योजनेचं कार्ड आहे का तुझ्याकडे, जे पंतप्रधानांनी दिलं आहे? मग मी म्हणालो की हो, माझ्याकडे ते कार्ड आहे. मग त्यांनी माझं ते कार्ड घेतलं आणि माझे सर्व उपचार त्या कार्डाच्या माध्यमातूनच केले. सर, आणि तुम्ही हे कार्ड खूप चांगल्या पद्धतीनं बनवलं आहे आणि ते आमच्यासारख्या गरीब लोकांसाठी खूपच सोयीचं आहे. मी तुमचे आभार कसे मानू? राजेशजी, तुम्ही काय करता? सर, सध्या मी खाजगी नोकरी करतो. राजेशजी, तुमचं वय किती आहे? सर, मी 49 वर्षांचा आहे सर. राजेशजी, इतक्या लहान वयात तुम्हाला हृदयाशी संबंधित आजार झाला? हो सर, आता काय बोलायचं? राजेशजी, तुमच्या कुटुंबात तुमच्या आईला, वडिलांना किंवा इतर कोणाला असा आजार होता का? नाही सर, कोणालाच नव्हता. मलाच पहिल्यांदा हा आजार झाला. राजेशजी, हे आयुष्मान कार्ड, भारत सरकार हे कार्ड देतं. गरिबांसाठी ही एक फार मोठी योजना आहे. तुम्हाला त्याबद्दल कसं समजलं? सर, ही एवढी मोठी योजना आहे. गरिबांना याचा खूप फायदा होतो, खूप आनंद होतो. सर, या कार्डाचा लोकांनी किती फायदा घेतला, लोकांना किती फायदा होतो हे आम्ही हॉस्पिटलमध्ये पाहिलं आहे सर. जेव्हा रुग्ण डॉक्टरांना सांगतात की माझ्याकडे आयुष्मान कार्ड आहे, तेव्हा सर डॉक्टर म्हणतात ठीक आहे, ते कार्ड घेऊन या. त्या कार्डाचा वापर करून आम्ही तुमच्यावर उपचार करू. राजेशजी, मला सांगा, कार्ड नसतं तर डॉक्टरांनी तुम्हाला किती खर्च सांगितला होता? सर, डॉक्टर म्हणाले होते की बेटा खूप खर्च येईल कार्ड नसेल तर. मग मी म्हणालो की सर माझ्याकडे एक कार्ड आहे. तर ते म्हणाले लगेच दाखवा बरं. मग मी ते लगेच कार्ड दाखवलं आणि त्याच कार्डावर सगळे उपचार झाले सर. माझा एक पैसाही खर्च नाही झाला. सर्व औषधं सुद्धा त्याच कार्डावरून मिळाली सर. मग राजेश, आता तुम्ही खुश आहात? तब्येत ठीक आहे ना तुमची? हो सर. सर, तुमचे मनापासून आभार. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. तुम्हीच सतत सत्तेवर राहा आणि आमच्या कुटुंबातले लोक सुद्धा तुमच्यावर इतके खुश आहेत. सर, मी काय तुम्हाला सांगू? राजेशजी, तुम्ही मला सत्तेत राहण्यासाठी शुभेच्छा देऊ नका. मी आजही सत्तेत नाही आणि भविष्यातही सत्तेमध्ये राहायची माझी इच्छा नाही. मला केवळ सेवेत राहायचं आहे. माझ्यासाठी सत्ता, पंतप्रधानपद ह्या सर्व गोष्टी तर सेवेसाठी आहेत. सर, आम्हा लोकांना तर सेवाच हवी आहे सर. आणि काय? राजेशजी, बघा, गरिबांसाठी ही आयुष्मान भारत योजना, हो हो सर, खूप चांगली गोष्ट आहे. मात्र हे पहा राजेशजी, तुम्ही आमचं एक काम करा. कराल? हो सर, नक्की करेन सर.
हे पहा, होतं काय की लोकांना याची माहिती नसते. तुम्ही एक जबाबदारी पार पाडा. तुमच्या आजूबाजूला अशी जितकी गरीब कुटुंब आहेत त्यांना तुम्ही सांगा. तुम्हाला याचा कसा लाभ झाला, कशी मदत झाली. हो, नक्की सांगेन सर. आणि राजेशजी त्यांना सांगा की तुम्ही देखील असं कार्ड बनवून घ्या. कारण कुटुंबावर कधी कसं संकट कोसळेल हे सांगता येत नाही. आणि आजच्या स्थितीत गरीब माणूस औषधांपासून वंचित राहणं हे बरोबर नाही. आता पैशांमुळे तो औषधं घेत नसेल किंवा आजारावर उपचार घेत नसेल तर ती मोठी चिंतेची बाब आहे. आणि गरिबांचं कसं असतं, उदाहरणार्थ तुम्हाला हृदयरोगाचा त्रास आहे तर किती महिने तुम्ही काम करू शकला नसाल. सर, मी 10 पावलं देखील चालू शकत नव्हतो, जिने चढू शकत नव्हतो सर. तर मग राजेशजी, तुम्ही माझे एक चांगले सहकारी बनून किती गरिबांना तुम्ही या आयुष्मान भारत योजनेबाबत समजावू शकाल, अशा आजारी लोकांची मदत करू शकाल, हे पहा. तुम्हालाही आनंद होईल आणि मला खूप आनंद होईल की चला, राजेशजींची तब्येत तर सुधारली, मात्र राजेशजींनी शेकडो लोकांची तब्येत सुधारण्यासाठी मदत केली. ही आयुष्मान भारत योजना ही गरिबांसाठी आहे, मध्यम वर्गासाठी आहे, सामान्य कुटुंबासाठी आहे. त्यामुळे ती तुम्ही घरोघर पोचवाल. हो, नक्की पोचवेन सर. मी तिथे रुग्णालयात 3 दिवस होतो ना, तेव्हा सर गरीब बिचारे खूप लोक आले होते. त्यांना सगळे फायदे सांगितले. कार्ड असेल तर मोफत उपचार होतील. चला राजेशजी, तुम्ही स्वतःची तब्येत सांभाळा, थोडी शरीराची काळजी घ्या, मुलांची काळजी घ्या आणि खूप प्रगती करा. माझ्याकडून तुम्हाला खूप शुभेच्छा. मित्रांनो, राजेशजी काय म्हणाले ते आपण ऐकलं. चला, आता आपल्याबरोबर सुखदेवीजी सहभागी होत आहेत. गुडघ्याच्या दुखण्यानं त्या खूप त्रस्त होत्या. चला, आपण सुखदेवीजी यांच्याकडून त्यांच्या वेदना जाणून घेऊया आणि मग कसं बरं वाटलं ते समजावून घेऊया. सुखदेवीजी नमस्कार. तुम्ही कुठून बोलत आहात? सर, दानदपरा इथून. दानदपरा हे कुठे? सर, मथुरेत आहे सर. मथुरेत. तर मग सुखदेवीजी, तुम्हाला नमस्कार देखील म्हणावं लागेल आणि त्याचबरोबर राधे राधे देखील म्हणावं लागेल. हो सर, राधे राधे. अच्छा सुखदेवीजी, आम्ही असं ऐकलं होतं की तुम्हाला त्रास होत होता. तुमची कुठली शस्त्रक्रिया झाली का? जरा सांगाल का काय झालं होतं? हो सर, माझा गुडघा खराब झाला होता, त्यामुळे माझी शस्त्रक्रिया झाली प्रयाग रुग्णालयात. बर, तुमचं वय किती आहे सुखदेवीजी? वय माझं 40 वर्ष आहे सर. 40 वर्ष आणि सुखदेवी नाव, आणि सुखदेवीला आजार जडला. आजार तर मला 15-16 वर्षापासूनच होता सर. अरे बापरे, इतक्या कमी वयात तुमचे गुडघे खराब झाले? सर, सांधेदुखी म्हणतात याला. सांध्यातील वेदनांमुळे गुडघे खराब झाले. बर, म्हणजे 16 वर्ष ते 40 वर्ष वयापर्यंत तुम्ही यावर उपचार करून घेतले नाहीत? सर, नाही करून घेतले. वेदना शमवण्यासाठी गोळ्या खात राहिले. छोट्या मोठ्या डॉक्टरांनी तर देशी औषधं आहेत, विदेशी औषधं आहेत असं सांगितलं. अशानं गुडघेच नव्हे तर पाय देखील दुखायला लागले सर. 1-2 किलोमीटर पायी चालले तर माझा गुडघा दुखावला गेला. तर सुखदेवीजी, शस्त्रक्रिया करून घेण्याचा विचार कसा आला? त्यासाठी पैशांची व्यवस्था कशी केली? कसं झालं हे सगळं? सर, मी आयुष्मान कार्डाद्वारे इलाज करून घेतला आहे. बर, म्हणजे तुम्हाला आयुष्मान कार्ड मिळालं होतं? हो सर. आणि आयुष्मान कार्डाद्वारे गरिबांना मोफत उपचार मिळतात हे माहिती होतं? सर, शाळेत बैठक सुरू होती, तिथे माझ्या नवऱ्याला समजलं, तेव्हा माझ्या नावाचं कार्ड बनवून घेतलं. अच्छा, मग कार्ड वापरून इलाज करून घेतला. मला एक पैसाही द्यावा लागला नाही. कार्डाद्वारेच माझ्यावर उपचार झाले. खूप छान उपचार झालेत सर. अच्छा, आधी कार्ड नव्हतं तेव्हा डॉक्टरांनी किती खर्च सांगितला होता? सर, 2.5 ते 3 लाख रुपये सर. 6-7 वर्षांपासून बिछाण्यावर पडू नये. देवाला म्हणत होते की मला घेऊन जा, मला जगायचं नाही. काय सांगता, 6-7 वर्षांपासून बिछाण्यावर होतात? बाप रे. हो सर. ओ हो, अजिबात उठता बसता येत नव्हतं.
तर मग आता तुमचा गुडघा पूर्वीपेक्षा बरा झाला आहे ना? हो सर, मी खूप फिरते, स्वयंपाकघरात काम करते, मुलांना जेवण तयार करून वाढते. छान. म्हणजे आयुष्मान भारत कार्डानं तुम्हाला खरोखरच आयुष्मान बनवलं. हो सर, खूप खूप धन्यवाद. तुमच्या योजनेमुळे मी बरी झाले, आपल्या पायावर उभी राहिले. सुखदेवीजी, तर मग आता तुमची मुलं देखील खुश असतील? हो हो सर, सर मुलांना खूप त्रास व्हायचा सर. आई दुःखी असेल तर मुलं देखील दुःखी असतात. हे पहा सुखदेवीजी, आपल्या आयुष्यात सर्वात मोठं सुख आपलं आरोग्य हेच असतं. हे सुखी जीवन सर्वांना मिळावं हीच आयुष्मान भारतची भावना आहे. चला सुखदेवीजी, माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा तुम्हाला राधे राधे. राधे राधे. नमस्कार सर. माझ्या प्रिय देशबांधवांनो, युवकांनी समृद्ध प्रत्येक देशात तीन गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि त्याच कधी कधी युवकांची खरी ओळख बनतात. पहिली गोष्ट आहे कल्पना आणि नाविन्यपूर्ण संशोधन, दुसरी आहे जोखीम घेण्याची भावना आणि तिसरी आहे मी करू शकतो म्हणजे कुठलंही काम पूर्ण करण्याची जिद्द. मग परिस्थिती कितीही विपरीत का असेना, जेव्हा या तीन गोष्टी एकत्र येतात तेव्हा अभूतपूर्व परिणाम मिळतात, चमत्कार होतात. आजकाल आपण चोहो बाजूनी ऐकत असतो, स्टार्टअप स्टार्टअप स्टार्टअप. खरी गोष्ट आहे की हे स्टार्टअपचं युग आहे आणि हे देखील खरं आहे की स्टार्टअपच्या जगात आज भारत जगात एक प्रकारे नेतृत्व करत आहे. वर्षानुवर्ष स्टार्टअपला विक्रमी गुंतवणूक मिळत आहे. हे क्षेत्र अतिशय वेगानं पुढे जात आहे, इथपर्यंत की देशातल्या छोट्या छोट्या शहरात देखील स्टार्टअपची व्याप्ती वाढली आहे. आजकाल युनिकॉर्न हा शब्द खूप चर्चेत आहे. आपण सर्वांनी याबाबत ऐकलं असेल. युनिकॉर्न एक असा स्टार्टअप असतो ज्याचं मूल्य किमान $1 अब्ज असतं, म्हणजे अंदाजे 7,000 कोटी रुपयांहून अधिक असतं. मित्रांनो, वर्ष 2015 पर्यंत देशात मोठ्या मुश्किलीनं 9 किंवा 10 युनिकॉर्न्स असायचे. आपल्याला हे ऐकून आनंद झाला असेल की आता युनिकॉर्न्सच्या जगातही भारत वेगानं भरारी घेत आहे. एका अहवालानुसार याच वर्षी एक मोठा बदल घडून आला आहे. केवळ 10 महिन्यातच भारतात प्रत्येक 10 दिवसात एक युनिकॉर्न तयार झाला आहे. ही यासाठी देखील मोठी गोष्ट आहे कारण आपल्या युवकांनी हे यश कोरोना महामारीच्या काळात प्राप्त केलं आहे. आज भारतात 70हून अधिक युनिकॉर्न्स झाले आहेत, म्हणजे 70 पेक्षा अधिक स्टार्टअप असे आहेत ज्यांनी 1 अब्जापेक्षा अधिक मूल्य पार केलं आहे. मित्रांनो, स्टार्टअपच्या यशामुळे प्रत्येकाचं त्याच्याकडे लक्ष गेलं आणि ज्या प्रकारे देशातून विदेशातून गुंतवणूकदारांचा त्याला पाठिंबा मिळत आहे, कदाचित काही वर्षांपूर्वी कुणी त्याची कल्पनाही करू शकलं नसतं. मित्रांनो, स्टार्टअप्सच्या माध्यमातून भारतीय युवा जागतिक समस्येवर तोडगा काढण्यात आपलं योगदान देत आहेत. आज आपण एक युवक मयूर पाटील यांच्याशी बोलूया. त्यांनी आपल्या मित्रांच्या मदतीनं प्रदूषणाच्या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे. मयूरजी नमस्कार. नमस्ते सरजी. मयूरजी, कसे आहात तुम्ही? एकदम छान सर. सर तुम्ही कसे आहात? मी खूप आनंदी आहे. मयूरजी, मला सांगा की आज तुम्ही एका स्टार्टअपच्या जगात आहात. हो हो सर. आणि कचऱ्यापासून संपत्ती देखील निर्माण करत आहात. हो सर. मयूरजी, पर्यावरणासाठी देखील तुम्ही काम करत आहात. मला थोडं स्वतःविषयी सांगा, तुमच्या कामाबद्दल सांगा आणि हे काम करण्याचा विचार कसा आला? सर, जेव्हा महाविद्यालयात होतो तेव्हाच माझ्याकडे मोटरसायकल होती. तिचं मायलेज खूप कमी होतं आणि उत्सर्जन खूप जास्त होतं. ती 2 स्ट्रोक मोटरसायकल होती सर. त्यामुळे उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि तिचं मायलेज थोडं वाढवण्यासाठी मी प्रयत्न सुरू केले होते. साधारण 2011-12 मध्ये मी तिचं मायलेज अंदाजे 62 किलोमीटर प्रति लिटर पर्यंत वाढवलं होतं सर. तर त्यातून मला प्रेरणा मिळाली की एखादी अशी गोष्ट बनवावी जिचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करता येईल, जेणेकरून इतरांना देखील त्याचा फायदा होईल. तर 2017-18 मध्ये आम्ही मित्रांनी
त्याचं तंत्रज्ञान विकसित केलं आणि प्रादेशिक परिवहन महामंडळात आम्ही 10 बसेसमध्ये ते वापरलं त्याचे परिणाम तपासण्यासाठी. आणि आम्ही त्यांचं सुमारे 40% उत्सर्जन कमी केलं बसमधलं. मयूरजी, आता हे तंत्रज्ञान जे तुम्ही शोधलं आहे त्याचं पेटंट करून घेतलं का? हो सर, पेटंट झालं आहे. यावर्षी आम्हाला पेटंट मिळालं. मयूरजी, आणि पुढे त्याचा विस्तार करण्याची तुमची काय योजना आहे? कशा प्रकारे करत आहात? जसे बसचे निष्कर्ष आले त्याच्याही सर्व गोष्टी समोर आल्या असतील, तर पुढे काय विचार आहे? सर, स्टार्टअप इंडिया अंतर्गत नीती आयोगाचं अटल न्यू इंडिया चॅलेंज आहे. त्यातून आम्हाला अनुदान मिळालं आहे आणि त्या अनुदानाच्या आधारे आम्ही मित्रांनी आता कारखाना सुरू केला आहे सर, जिथे आम्ही एअर फिल्टर्सची निर्मिती करतो. मयूरजी, तर भारत सरकारच्या वतीनं तुम्हाला किती अनुदान मिळालं? 90 लाख रुपये सर. 90 लाख? हो सर. आणि त्यातून तुमचं काम झालं? हो सर, आता तर सुरू झालं आहे, प्रक्रिया सुरू आहे. मयूरजी, तुम्ही किती मित्र मिळून करत आहात हे सगळं? आम्ही 4 मित्र आहोत सर. बर, आणि 4ही मित्र आधीपासून एकत्र शिकत होतात आणि त्यातूनच तुमच्या मनात एक विचार आला पुढे जाण्याचा? हो सर, हो. आम्ही महाविद्यालयातच एकत्र होतो आणि तिथेच आम्ही सर्वांनी यावर विचार केला आणि ही माझी कल्पना होती की माझ्या मोटरसायकलमुळे किमान प्रदूषण कमी व्हावं आणि तिचं मायलेज वाढावं. अच्छा मयूरजी, प्रदूषण कमी करता आणि मायलेज वाढवता तर सरासरी खर्चाची किती बचत होईल? सर, आम्ही मोटरसायकलवर चाचणी घेतली. तिचं मायलेज 25 किलोमीटर प्रति लिटर होतं. ते आम्ही 39 किलोमीटर प्रति लिटर पर्यंत वाढवलं सर. म्हणजे अंदाजे 14 किलोमीटरचा फायदा झाला आणि त्यातलं 40% कार्बन उत्सर्जन कमी झालं. आणि जेव्हा बसेसमध्ये वापरलं तेव्हा सर तिथे 10% इंधन कार्यक्षमतेत वाढ झाली आणि त्यातही 35 ते 40% उत्सर्जन कमी झालं सर. मयूर, मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुमच्या मित्रांचं माझ्या वतीनं अभिनंदन करा. महाविद्यालयीन जीवनात तुमची जी समस्या होती त्यावर तुम्ही तोडगा काढलात आणि त्यातून जो मार्ग निवडला त्याद्वारे पर्यावरण समस्या सोडवण्याचा विडा तुम्ही उचलला. आणि हे आपल्या देशातल्या युवकांचं सामर्थ्य आहे की कुठलंही मोठं आव्हान ते स्वीकारतात आणि मार्ग शोधतात. माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर, आभारी आहे. मित्रांनो, काही वर्षांपूर्वी जर कोणी म्हटलं असतं की त्याला व्यवसाय करायचा आहे किंवा एक नवी कंपनी सुरू करायची आहे तर त्यावर कुटुंबातल्या वडीलधाऱ्या मंडळींचं उत्तर असायचं की तुला नोकरी का करायची नाही? नोकरी कर ना, नोकरीत सुरक्षितता असते, पगार मिळतो, कटकटी कमी असतात. मात्र आज जर कुणी स्वतःची कंपनी सुरू करू इच्छित असेल तर त्याच्या आसपासचे सगळेजण खूप उत्साहित होतात आणि यात त्याला सर्वतोपरी मदतही करतात. मित्रांनो, भारताच्या विकास गाथेला इथेच वळण मिळालं आहे, जिथे आता लोक केवळ नोकरी शोधण्याचं स्वप्न पाहत नाहीत तर रोजगार देणारे देखील बनत आहेत. यामुळे जागतिक पटलावर भारताची स्थिती आणखी मजबूत होईल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज मन की बात मध्ये आपण अमृत महोत्सवाबद्दल बोललो. अमृत काळात आपले देशबांधव कशा प्रकारे नवनवीन संकल्प पूर्ण करत आहेत याची चर्चा केली आणि त्याचबरोबर डिसेंबर महिन्यात सैन्याच्या शौर्याशी निगडित प्रसंगांचा देखील उल्लेख केला. डिसेंबर महिन्यातच एक आणखी मोठा दिवस येतो ज्यापासून आपण प्रेरणा घेतो. हा दिवस आहे 6 डिसेंबर, बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी. बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी आणि समाजासाठी आपली कर्तव्य बजावण्यात समर्पित केलं होतं. आपण देशवासियांनी हे कधीही विसरता कामा नये की आपल्या संविधानाची मूळ भावना, आपलं संविधान आपल्या देशवासियांकडून आपापली कर्तव्य पार पाडण्याची अपेक्षा करतं. चला, आपणही संकल्प करूया की अमृत महोत्सवात आपण पूर्ण निष्ठेनं कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न करू. हीच बाबासाहेबांप्रती आपली खरी श्रद्धांजली असेल. मित्रांनो,
आता आपण डिसेंबर महिन्यात प्रवेश करत आहोत. स्वाभाविक आहे, पुढली मन की बात 2021 या वर्षाची अखेरची मन की बात असेल. 2022 मध्ये पुन्हा प्रवास सुरू करू आणि माझी आपल्याकडून भरपूर सूचना आणि मतं जाणून घेण्याची अपेक्षा असते आणि यापुढेही असेल. आपण या वर्षाला कसा निरोप देत आहात, नव्या वर्षात काय करणार आहात हे देखील अवश्य सांगा. आणि हो, हे कधीही विसरू नका की कोरोना अजून गेलेला नाही. सावधगिरी बाळगणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. खूप खूप धन्यवाद. मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला. हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.